नांदेड उत्तर मतदारसंघामधून वंचित बहुजन आघाडीने प्राध्यापक डॉक्टर गौतम दुथडे यांना उमेदवारी दिलेली होती आणि ती उमेदवारी आता पत्रक काढून ती उमेदवारी मागे घेतलेली आहे आणि या मतदारसंघामध्ये इंजिनियर प्रशांत इंगोले यांना या मतदारसंघामध्ये उमेदवारी दिलेली आहे। नेमकी ही उमेदवारी का मागे घेतलेली आहे, वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिलेली पाठीमागे घेण्यामागची काय कारण आहेत, नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये नेमकी वंचितची काय स्थिती आहे, पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि सर्वात पहिले खरं तर वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली होती आणि या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर तृतीयपंथी असलेल्या शमीभाग पाटील यांना उमेदवारी दिली आणि याच यादीमध्ये खरं तर नांदेडचे प्राध्यापक असलेले भौतिक शास्त्राचे प्राध्यापक, सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेले आणि एकेकाळी रामविलास पासवान यांच्या पक्षाशी कार्यरत असलेले प्राध्यापक गौतम दुथडे यांना उमेदवारी दिलेली होती, परंतु ही उमेदवारी त्यांनी मागे का घेतली, हा खरं तर वंचित बहुजन आघाडीने हा निर्णय का घेतला हा विचार करण्यासारखा आहे। कारण या मतदारसंघामध्ये निरीक्षकांनी आणि एकूणच त्यांच्या कमिटीने गौतम दुथडे यांना उमेदवारी दिलेली होती, परंतु सामाजिक कार्यामध्ये जरी हे गौतम दुथडे हे उमेदवार जरी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असले तरी पक्षाच्या कार्यामध्ये किंवा मॉपमध्ये ते उमेदवार नव्हते अशी चर्चा सोशल मीडियावरती होत होती आणि आता खरं तर पक्षाने प्रशांत इंगोले यांना उमेदवारी दिलेली आहे। कारण त्यांचा जनाधार जर पाहिला ते या मतदारसंघामध्ये पक्षाचं कार्य करत आहेत आणि म्हणून त्यांना उमेदवारी दिली का याच्या पाठीमागे अनेक कारणं आहेत, जी कारणे अजून तरी समोर आलेली नाहीत, परंतु पक्षाने उमेदवार मात्र या मतदारसंघामध्ये बदललेला आहे। नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये आपण जेव्हा विचार करतो तेव्हा बौद्धांची सर्वाधिक मते या मतदारसंघामध्ये आहेत आणि सोबतच ओबीसी असेल, आदिवासी, दलित मते देखील या मतदारसंघामध्ये आहेत। एक निर्णायक लढाई या मतदारसंघामध्ये होऊ शकते, विजयाच्या समीप देखील जाता येऊ शकते, परंतु आज आपण पाहतोय की वंचित बहुजन आघाडीने प्राध्यापक डॉक्टर गौतम दुथडे यांची उमेदवारी मागे घेऊन त्या ठिकाणी प्रशांत इंगोले यांना उमेदवारी दिलेली आहे। जेव्हा गौतम दुथडे यांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा पक्षावर टीका देखील झाल्या, सोशल मीडियाच्या माध्यमातून, फेसबुक असेल, व्हॉट्सअप, ट्विटर या माध्यमातून प्रचंड टीका सामान्य कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीवर केलेल्या होत्या। अनेक पदाधिकारी नाराज होते आणि मग या नाराजचा सूर हे खरं तर पक्षश्रेष्ठीकडे गेला आणि त्यानंतर ही उमेदवारी मागे घेऊन या ठिकाणी प्रशांत इंगोले यांना उमेदवारी दिलेली आहे। पक्षाच्या वाढीमध्ये खरं तर त्यांचं योगदान आहे, सर्वसामान्य लोकांमध्ये त्यांनी पक्ष वाढवलेला आहे, अनेक पक्षांची आंदोलनं असतील, पक्षाचे कार्य असतील त्यांनी केलेले आहेत आणि मग या ठिकाणी आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडीने त्यांची उमेदवारी जाहीर केली आणि उमेदवारी जाहीर केल्यानंतर आज आपण पाहतोय परिपत्रक काढलं आणि गौतम दुथडे यांची उमेदवारी पाठीमागे घेऊन प्रशांत इंगोले यांना उमेदवारी दिलेली आहे। खरं तर प्रशांत इंगोले यांचंच नाव सुरुवातीपासून चर्चेमध्ये होतं, सर्वांना असं वाटत होतं की त्यांनाच उमेदवारी द्यावी। अनेक कर्मचाऱ्यांच्या बैठका झाल्या, नेत्यांच्या बैठका झाल्या, नांदेड उत्तर मतदारसंघातल्या कर्मचाऱ्यांनी देखील त्यांचंच नाव खरं तर रिकमेंड केलेलं होतं, परंतु त्यांचं नाव डावलून गौतम दुथडे यांना उमेदवारी दिलेली होती। खरं तर प्राध्यापक डॉक्टर गौतम दुथडे यांचं देखील समाजकार्यात चांगलं योगदान आहे, ते देखील भारतीय बौद्ध महासभा असेल किंवा रामविलास पासवान यांचा पक्ष असेल अशा अनेक नेत्यांच्या आणि संपर्कात राहून त्यांनी देखील नांदेड उत्तरमध्ये चांगलं काम केलं होतं, सामाजिक कार्यात त्यांचं चांगलं योगदान होतं आणि या मतदारसंघामध्येच ते यशवंत महाविद्यालय ते भौतिक शास्त्राचे प्राध्यापक होते, त्यामुळे त्यांचा विद्यार्थी वर्ग जो होता तो देखील ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे। तर एक जमेची बाजू त्यांची ही होती की विद्यार्थी वर्ग सामाजिक कार्यात अग्रेसर आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणारे प्राध्यापक गौतम दुथडे एक चांगला उमेदवार खरं तर वंचित बहुजन आघाडीने दिलेला होता, परंतु पक्षाचा पदाधिकारी म्हणून पक्षाचे सर्व पदाधिकारी हे नाराज झाले होते। कारण जो व्यक्ती पक्षामध्ये आहे, जो व्यक्ती पक्षाचं कार्य करत आहे असे प्रशांत इंगोले यांना उमेदवारी द्यावी अशी भूमिका सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी घेतली। त्यामुळे हा जो नाराजचा सूर आहे तो पक्षश्रेष्ठीपर्यंत गेला आणि या मतदारसंघातून पक्षश्रेष्ठींना पदाधिकाऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या रेट्यामुळे या नांदेड उत्तर मतदारसंघातला उमेदवार बदलावा लागला आणि आता प्रशांत इंगोले यांना खरं तर ही उमेदवारी दिलेली आहे। जेव्हा प्राध्यापक डॉक्टर गौतम दुथडे यांना उमेदवारी दिलेली होती ते अशोकराव चव्हाण यांच्या संस्थेमध्ये काम करतात म्हणून त्यांच्यावर टीका टिप्पणी देखील झाली आणि मग हे सर्व जेव्हा पक्षश्रेष्ठीकडे गेलं असेल कदाचित, त्यामुळे ही उमेदवारी बदलली असावी आणि आज आपण पाहतोय पक्षाने परिपत्रक रात्री काढलं आणि सांगितलं की या मतदारसंघामध्ये आता प्रशांत इंगोले हे निवडणूक लढवणार आहेत।
आपण इकडे पाहतो मुकुंद चावरे मागच्या वेळेस या मतदारसंघामध्ये निवडणुकीला उभे होते. त्यांना 26,569 मते गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना पडलेले होते. मुकुंद चावरेंच्या जागी अनेक इच्छुक होते, परंतु अनेक इच्छुकांना डावलून मुकुंद चावरे यांना उमेदवारी दिलेली होती. आपण पाहतो त्याच निवडणुकीमध्ये MIMचे उमेदवार त्यांना 41,000 मते पडलेली होती आणि विजयी उमेदवाराला अर्थात शिवसेनेचे बालाजी कल्याणकर यांना 62,884 मते मिळालेली होती आणि DP सावंत हे दुसऱ्या क्रमांकावर होते. काँग्रेसचे उमेदवार त्यांना 50,778 मते होते. इथे वंचित बहुजन आघाडीचे आणि MIMचे मते जर आपण एकत्र केली तर स्वाभाविकपणे या ठिकाणी विजयी मताच्या टक्क्यांपेक्षा जास्त मते ही या मतदारसंघामध्ये पडतात. एकीकडे 26,000 आणि 41,000 याचा जर आपण मतांचा विचार केला तर या ठिकाणी 67,000 मते इकडे होतात आणि 62,000 मतावरती बालाजी कल्याणकर हे या मतदारसंघातून निवडून गेले. वंचित बहुजन आघाडीची आणि MIMची मते जर आपण इथे एकत्र केली तर हा मताचा आकडा होतोय जवळपास 26,000 41,000. जर अशी आपण ढोबळ मते जरी मनाने धरली तरी हा 67,000 मताच्या वर हा आकडा जातोय. आणि मग अशा वेळी हे दोन पक्ष मागच्या निवडणुकीमध्ये एकत्र लढलेले नव्हते, विधानसभेला युती झालेली नव्हती आणि मग या मतदारसंघामध्ये मते विभागली आणि बालाजी कल्याणकर हे शिवसेनेचे उमेदवार या मतदारसंघातून निवडून गेलेले होते. एकूणच काय तर आता या मतदारसंघाची जर परिस्थिती पाहायला गेलं तर नांदेड जिल्हा हा चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या नांदेड जिल्ह्यातच खरं तर दलित पॅंथर असेल, SM प्रधान असतील, तिकडे सूर्यदादा गायकवाड असतील, SP गायकवाड असतील, सामाजिक दृष्ट्या या मतदारसंघामध्ये धार्मिक दृष्ट्या जर पाहायला गेलं तर SP गायकवाड यांनी ही चळवळ या ठिकाणी उभी केलेली आहे आणि सामाजिक दृष्ट्या जर पाहायला गेलं तर सुरेश गायकवाड असतील, इकडे SM प्रधान असतील. म्हणजे पॅंथर या मतदारसंघामध्ये आक्रमक होती आणि मग अशा या मतदारसंघामध्ये ND गवळे सारखे सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेले प्रामाणिक नेते देखील याच भागातले, म्हणजे नांदेड हा जिल्हाच मुळात खरं तर चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि याच जिल्ह्यामध्ये नांदेड उत्तर मध्ये सर्वाधिक मते ही आंबेडकरवाद्यांची आणि बौद्ध समुदाय सर्वाधिक जास्त मते आपल्याला दिसून येतात. मग या मतदारसंघामध्ये खरंच प्रशांत इंगोले यांना यश मिळणार आहे का, हे खरं तर पाहण्यासारखं असणार आहे. प्रशांत इंगोले हे पक्षामध्ये गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांची जी पक्षाच्या पातळीवरची कार्यकर्त्यांची बांधणी आहे, सामाजिक बांधणी ही चांगली आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे बालाजी कल्याणकर आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत इंगोले आणि काँग्रेसचे आता कोण उमेदवार देणार आहेत किंवा ठाकरे गटाचे उमेदवार जे कोणी आता येतील या तिघांमध्ये खरं तर ही लढाई होण्याची दाट शक्यता आहे. आणि मग अशा प्रसंगी खरं तर जरांगे फॅक्टर काय प्रभाव टाकतो याच्यावर देखील बालाजी कल्याणकर यांचा विजय अवलंबून असणार आहे. म्हणून या मतदारसंघातून सामाजिक दृष्ट्या धार्मिक दृष्ट्या चळवळ ही स्ट्रॉंग आहे आणि म्हणून या नांदेड जिल्हा हा चळवळीचा बालेकिल्ला मानला जातो. याच मतदारसंघामध्ये लोकसभेला बाळासाहेब आंबेडकर असतील, भैयासाहेब आंबेडकर असतील, त्यांचे पुतणे राजरत्न आंबेडकर असतील, यांनी आंबेडकर घराण्याने देखील या मतदारसंघामधून बऱ्याच वेळा निवडणूक लढवली, परंतु त्यांना यश मिळालेलं नाही. नांदेड हा चळवळीचा बालेकिल्ला म्हणून जरी ओळखला जात असला तरी मताचा टक्का मात्र आपण जेव्हा पाहतो मतामध्ये मात्र ती चळवळ कन्वर्ट का होत नाही हा खरं तर सर्वांनाच प्रश्न पडलेला असतो. एवढा मोठ्या संख्येने या आंबेडकरी समुदाय या मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये आहे, परंतु लोकसभेलाही यश आलेलं नाही आणि विधानसभेलाही यश आलेलं नाही, परंतु चांगली मतं मात्र या मतदारसंघामध्ये आतापर्यंत पडत आलेली आहेत. त्यामुळे नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये प्रशांत इंगोले यांची उमेदवारी खरं तर दिल्यानंतर इथे चुरशीची लढाई होण्याची दाट शक्यता आहे. आतापर्यंत एकतर्फी विजय हा बालाजी कल्याणकरांचा वाटत होता, परंतु वंचित बहुजन आघाडीने हा उमेदवार दिल्यामुळे इथे चुरशीची लढाई होण्याची दाट शक्यता आहे. येत्या काळामध्ये पाहूयात प्रशांत इंगोले आणि इकडे बालाजी कल्याणकर आणि जो कोणी ठाकरे गटाचा किंवा काँग्रेसचा उमेदवार असणार आहे, कोण असणार आहे अजून माहित पडलेलं नाही, परंतु जेव्हा हे उमेदवार येतील तेव्हा त्रिशंकू निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. धन्यवाद.